ऑर डाय. रेडी. पहिला चेंडू करणचा. एक धावेच्या दिशेने एक धावेवर समाधान. एक चेंडू एक धाव. पुढचा फलंदाज अक्षय. हाही सामना डू ऑर डाय. पुढचा चेंडू अक्षयसाठी. एका धावेच्या दिशेने जोरदार फेकी, परंतु अक्षयने एक धाव पूर्ण केली. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू एका धावेच्या दिशेने. एकेरी धावांवर जास्त लक्ष देताना सहकारी. पुढचा चेंडू भिरकावला आणि उत्कृष्ट झेलबाद. आणि गडी बाद. संघाला पहिला झटका. अक्षयच्या. आणि पुढचा फलंदाज संघाचे कर्णधार आपला अतिरिक्त खेळाडू द्या. अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर द्या. एका धावेवर समाधान. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू एक धाव पूर्ण. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे 5. सर्व खेळाडूंना सूचना आहे, उद्या 11:30 वाजल्यापासून सामने सुरू होणार आहेत. पुढचा सर्व फलंदाज खेळाडूंना मंगेश. सूचना आहे, उद्या सकाळी 11:30 वाजल्यापासून सामने चालू होणार आहेत आपले. मंगेश. पहिला चेंडू भिरकावला आणि उत्कृष्ट झेल घेण्याचा प्रयत्नात चेंडू 2 धावेच्या दिशेने डिक्लेअर झोनला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. पुढचा चेंडू आणि यष्टीरक्षणाची संधी, परंतु मिस आणि फलंदाजाला जीवनदान. खर तर चेंडू निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. संघाची धाव संख्या 8. नो
पंचांचा निर्णय नो. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि आताच्या धावा संघाला मिळालेले एकूण 2. गोलंदाजीचं रूप आणि लय ही सुटल्यानंतर संघाला मिळणारा फटका हा नो बॉलच्या ही फ्री हिटने असतो. आणि भिरकावला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोलंदाजाचं. फलंदाजांनी एकमेकांना कॉल दिला आणि आपापल्या सुसज्ज स्थितीत भक्कम स्थितीत राहण्याचं आव्हान दोघांनी एकमेकांना केलं आणि सुस्थित स्थितीत. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 11. 2 षटक पूर्ण. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 11 धावा. पुढचा गोलंदाज प्रतीक. प्रतीकचा पहिला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली. संघाची धावसंख्या 12. दुसरा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. चेंडू चौकाराच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपलब्ध. एका धावेवर समाधान. एका धावेवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 12. तिसरं षटक चालू आहे आणि आता खरं गरज आहे फलंदाजांना दुहेरी तिहेरी धावांवर लक्ष देण्याची. पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने. एक धाव पूर्ण. 3 चेंडू मध्ये 14 धावा. अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर आणि पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने चेंडू. यष्टी रक्षक तिथे उपलब्ध. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 16. पुढचा चेंडू भिरकावला चौकाराच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध. एका धावेवर समाधान. ओव्हरथ्रो झाला. अतिरिक्त धाव घेण्यात यशस्वी. चोरटी धाव आणि आताच्या धावा 2. आणि गडी बाद. बोल्डीम आणि फरान बाद. पुढचा फलंदाज आकाश आपल्या संघासाठी मैदानात. आणि पुन्हा एकदा चौथं निर्णायक षटक घेऊन मैदानात करण. तर दुसऱ्या बाजूला चेंडू भिरकावला क्षेत्ररक्षकाच्या हातात. गडी झेलबाद.
आणि गडी बाद सनी. सोमनाथ आणि अक्षय. आकाश. या दोघांच्या खांद्यावर संघाची धुरा आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 18. चौथं षटक चालू. उत्कृष्ट गोलंदाजी, जोरात फेकी, परंतु एक धाव घेण्यात यशस्वीरित्या पूर्ण. आकाश. आणि खेळपट्टीवर आता सोमनाथ. करणचा चेंडू सोमनाथसाठी. करो किंवा मरोचा सामना. आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. संघाच्या 2 धावा वाचवण्यात यश. एका धावेवर समाधान. धाव संख्या झालेली 20. पुढचा चेंडू करणचा. पुन्हा एकदा चेंडू एका धावेच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. चार चेंडू 21 धावा. पाचवा चेंडू. चेंडू भिरकावला सीमेरेषेच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक उपलब्ध. एका धावेवर समाधान. दुसरी धावेसाठी कॉल, परंतु चेंडू गोलंदाजाच्या हातात. एका धावेवर समाधान. पुढचा चेंडू भिरकावण्याच्या नादात एका धावेच्या दिशेने. एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली 23. 4 षटक पूर्ण. 23 धावा. आणि पुढचा गोलंदाज तेजस. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला सोमनाथ. आणि या दोघांचा सामना करणार आहे तो तेजस. तेवीस धावा. पहिला चेंडू तेजसचा. एका धावेच्या दिशेने क्षेत्ररक्षक अवेलेबल. एका धावेवर समाधान. दुसरा चेंडू तेजसचा सोमनाथसाठी. आणि नो. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. नो बॉल पंचांचा निर्णय. आणि 2 धावा. अशा एकूण मिळालेल्या संघाला धावा 3. आणि फ्रीट संघाला सुवर्ण संधी. अंतिम क्षणात चेंडू भिरकावला चौकाराच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपलब्ध. एका धावेवर समाधान. दुसरी धाव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि गडी बाद. धाव संख्या झालेली 28. आणि आकाश धावबाद. पुढचा फलंदाज अक्षय. दोन चेंडू 28 धावा.
चेंडू भिरकावला. चेंडू हवेत आणि गडी झेलबाद. पुढचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा हवेत षटकाराच्या दिशेने आणि कॅच ड्रॉप. अक्षयला मिळालेली संधी. अक्षयला मिळालेलं जीवनदान. आताच्या धावात 2. धावसंख्या झालेली आहे 30. 4 चेंडू 30 धावा. आणि यष्टी चित. अक्षय यष्टी चित झालेला आहे. 5 चेंडू 30 धावा. शेवटचा चेंडू. साहिल शेट्टी. तेजसचा शेवटचा चेंडू. एका धावेच्या दिशेने 1 धाव पूर्ण. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि षटक पूर्ण. 31 धावा. विजयासाठी 32 धावांची गरज. रसिक राजा. युट्यूब लाईव्ह 184 देश. विजयासाठी 32 धावांची गरज. पहिला चेंडू अक्षयचा. संपतसाठी आणि अतिरिक्त धाव. पंचांचा निर्णय वाईड. संघाचं खातं उघडलेलं आहे वाईडच्या यांनी एका धावेने. आणि चेंडू निर्धाव. 1 चेंडू 1 धाव. विजयासाठी अवघ्या 32 धावांचं लक्ष्य. जिंकू किंवा मरू.
आणि अक्षयचा दुसरा चेंडू संपतसाठी एका धावेच्या दिशेने क्षेत्ररक्षक अवेलेबल. एका धावेवर समाधान आणि संघाची धावसंख्या 2. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला एकेरी दुहेरी धावांवर लक्ष देताना सहकारी. आणि इरफान पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मैदानात आपल्या संघासाठी. इरफान चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात, परंतु कॅच मिस आणि इरफानला जीवनदान. चार धावा. इथे छोटे छोटे चुका काउंट केल्या जातात आणि त्या काउंट केलेल्या चुकाच महागात पडतात. एका धावेच्या दिशेने चेंडू जोरात फेकी, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. पुढचा चेंडू अक्षयचा. इरफानसाठी क्षेत्ररक्षणात बदल. आणि एका धावेच्या दिशेने चेंडू, एक धावेच्या दिशेने चेंडू फेकला. फेकी जोरात, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. 5 धावा. 5 चेंडू 6 धावा. 5. अंतिम चेंडू संपतसाठी एका धावेच्या दिशेने जोरात फेकी, रनआउटची हलकीशी अपील, परंतु यशस्वीरित्या एक धाव पूर्ण. जई एक षटक पूर्ण आणि संघाची धावसंख्या 7 धावा. पुढचा गोलंदाज पुढचा गोलंदाज उत्कृष्ट शॉट. एक धाव पूर्ण. पुढचा गोलंदाज यशानी. इरफान स्ट्राईकवर. क्षेत्ररक्षणात बदल. आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. विजय निश्चित करण्यासाठी एक एक धावेवर लक्ष देताना दिसत आहेत फलंदाज, तर त्याच एकेरी धावेवर धावबाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा एकेरी धाव. 3 चेंडू 10 धावा. प्रत्येक चेंडूवर एकेरी एकेरी धाव घेण्यात फलंदाज सफल होत चाललेले आहेत आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करत चाललेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा एक धाव. 4 चेंडू 11 धावा. पाचवा चेंडू आपल्या संघासाठी
आणि गडी बाद करण्याचा इथं सुनेरी मौका, परंतु असफल. आणि इरफान पुन्हा एकदा आपल्या सुरक्षित ठिकाणी. सलग दुसरं जीवनदान. अंतिम चेंडू आणि यष्टीची आणि गडी बाद. षटक पूर्ण आणि जय बाद झालेला आहे. अक्षयची उत्कृष्ट स्टंपिंग, यष्टीरक्षक आणि पुढचा फलंदाज. अकरा धावा. तिसरं षटक. आणि चेंडू यश क्षेत्ररक्षकाच्या हातात, परंतु झेल सुटलेला आहे. आणि पुन्हा एकदा इरफानला तिसरा जीवनदान. हे जीवनदान या संघाच्या माथ्यावर पडणार. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा धावबाद होण्याचा असफल प्रयत्न. यष्टीरक्षक गाफील आणि हीच ती चोरटी धाव यशस्वीरित्या पूर्ण. पुढचा चेंडू इरफानसाठी नो. पंचांचा निर्णय नो. अतिरिक्त धाव आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. आणि संघाला मिळालेली सुवर्ण संधी फ्री हिट. धावसंख्या झालेली 15. आणि आजच्या सामने गचा यष्टीरक्षण आणि अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेली आहे 16. आणि आजच्या सामन्याला पंच लाभलेले आपल्याला उत्कृष्ट पंच असे गणेश काळे, उदय कुडले आणि धीरज ठुले. माफ करा, विवेक काळे. पुढचा चेंडू एका धावेच्या दिशेने एक धावेवर समाधान. धावसंख्या झालेली आहे 17. लक्ष सहजरित्या साध्य करताना दिसत आहेत फलंदाज. 30 चेंडू मध्ये 32 धावांचं लक्ष होतं. आणि पुन्हा एकदा चेंडू चौकाराच्या दिशेने एक धाव पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एका धावेवर समाधान. पुढचा चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आणि गडी धावबाद. 3 जीवनदान मिळाले होते, परंतु चौथं जीवनदान माथी लागलं आणि गडी बाद. पुढचा फलंदाज तेजस.
12 चेंडू 14 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 18. 12 चेंडू 14 धावांची गरज. आता विजय साध्य करायचा असेल तर क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाला आपल्या अतिरिक्त धावांवर काबू आणावा लागेल. नियंत्रण ठेवावं लागेल ते फक्त अतिरिक्त धावांवर. आणि विजय साध्य करायचा असेल तर फलंदाजाला अवघ्या 2 धावा आहेत. या 2 धावा साध्य करण्यासाठी 12 चेंडू मध्ये एकाच मोठ्या फटकाराची गरज आहे. दोन्ही संघांच्या खिशात हा सामना. पहिला चेंडू एका धावेच्या दिशेने, एक धाव पूर्ण. सुसज्ज स्थितीत दोन्ही संघ. पुढचा चेंडू पुन्हा एका धावेच्या दिशेने, चपळाईने एक धाव पूर्ण. अवघ्या 10 चेंडूत 12 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात बदल. तत्पर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने आणि आपल्यातून फेकी, परंतु तितक्याच चपळाईने ती फेकी पकडण्यात यशस्वी गोलंदाज. 3 चेंडू 3 धावा. 9 चेंडूत 11 धावांची गरज. आणि चेंडू चौकाराच्या दिशेने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. दोन धावेवर समाधान. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, पण तितक्याच अफलातून पद्धतीने मारलेला हा फटका. धावसंख्या झालेली आहे 23. विजयासाठी अवघ्या 9 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने चेंडू, एका धावेवर समाधान. आणि चेंडू झालेले आहेत 5. अंतिम चेंडू, चौथ्या षटकाचा अंतिम चेंडू. 7 चेंडूत 8 धावांची गरज. शेवटचा चेंडू एका धावेच्या दिशेने, परंतु तितक्या चपळाईने गोलंदाजाकडे फेकी आणि षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 25. 6 चेंडू 7 धावा आणि कर्णधार मैदानात. शेवटचा निर्णायक षटक.
सोमनाथ. हो, सोमनाथचं निर्णायक षटक. 6 चेंडूत 7 धावांची गरज. पहिला चेंडू एका धावेच्या दिशेने जलद फेकी आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. सोमनाथचा दुसरा चेंडू. एका धावेच्या दिशेने क्षेत्ररक्षक. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. चार चेंडूत 5 धावांची गरज. 4 चेंडूत 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात बदल आणि गोलंदाज सज्ज. सोमनाथ. सोमनाथचा तिसरा चेंडू फलंदाजासाठी. उत्कृष्ट फटका आणि 2 धावा पूर्ण. चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. फेकी झाली परंतु गोलंदाजाकडून चेंडू हातातून बाहेर गेला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. तीन चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावा. रोमांचक रंगतदार सामना. एक चेंडू निर्धाव टाकण्याची गरज तर प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव घेण्याची गरज. विजय साध्य करायचा असेल तर गोलंदाजांना एक चेंडू निर्धाव आणि त्याच चेंडूवर विनिंग शॉट. चौथा चेंडू एका धावेच्या दिशेने. 2 चेंडू 2 धावांची गरज. दोन चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावा. आणि चेंडू निर्धाव. आणि विजयासाठी एका चेंडू 2 धावांची गरज. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. सामना बरोबरीत झाल्यास सुपर ओव्हर दिली जाईल. एका चेंडू 2 धावांची गरज. एक चेंडू 2 धावा. सोमनाथचा शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षणात बदल आणि पाहूया हा सामना रंगतदार रोमहर्षक सामना. एका चेंडू 2 धावांची गरज.
पाहूया सोमनाथचा अंतिम चेंडू. सोमनाथ तत्पर, परंतु गचा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. सामना विजयी. विजेत्या संघांचं हार्दिक अभिनंदन. आयोजकांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठापाशी यायचंय आणि उद्या सुपर 8 चे सामने मेगा फायनल सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरुवात होईल. 11 11 11 11 11